मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सिंधू वकिलांना कॉल करते आणि मी राघवसाठी अँटिसिपेटरी बेल तयार करायला सांगितली होती, त्याचं काय झालं असं विचारते. तेव्हा आता ते वकील म्हणू लागतात, सॉरी मॅडम, कारण आम्ही ती अँटिसिपेटरी बेल तयार करू शकलो नाही. मधुराणीचे जे वकील आहेत ना, त्यांचा खूप मोठा दबाव आहे. ते खूप मोठे वकील आहेत आणि त्यामुळे आम्ही असं करू शकत नाही. त्यांची खूप वरवरपर्यंत ओळख आहे. आता सिंधूला असं म्हटल्यानंतर सिंधूचा पूर्णपणे धीर खचतो. तेव्हा श्रीकांत वकील जोराजोरात हसतो आणि विचारतो, काय आहे का अजून कुणी बाकी? त्यानंतर तो म्हणतो, बघा, अजून कुणी असेल तर तुम्हाला कुणाला फोन करायचा असेल तर तुम्ही करू शकताय, पण तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला मदत सुद्धा कुणी करणार नाही, असं म्हणून पुन्हा तो सिंधूवर हसतो. त्यानंतर आता तो म्हणतो, तू मला काय म्हणाली होतीस की मी देवही नाही आणि जजही नाही, पण या दोघांपेक्षाही ना माझा मान खूप मोठा आहे. अगं एव्हाना तुझ्या लक्षात आलं असेलच, कारण तू हुशार आहे आणि सुज्ञसुद्धा आहेस. अजून सुद्धा एका गोष्टीची तुला आठवण करून देतो की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी एकही केस हरलेलो नाहीये, माझ्या विरोधात कुणी गेलेलं नाहीये. सालेकर, तुम्ही तुमचं काम करा, असं आता जेव्हा तो श्रीकांत वकील म्हणतो, राघव सुद्धा त्याचा आपला निर्णय मान्य करतो आणि म्हणतो, इट्स ओके सालेकर, तुम्ही तुमचं फक्त काम करा. त्यानंतर आता राघवच्या हातात बेड्या घातल्या जातात. त्यामुळे आता घरातील सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात. कुणाला काय करावं हे सुचत नाही. त्यावेळी आता राघव म्हणतो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका. सिंधू आणि आई, मी तुम्हा दोघींना स्पेशली सांगतोय की मी लवकरात लवकर घरी येईन, असं म्हणून आता राघवला ते घेऊन चाललेले असतात. घरातील सर्वजण आता खूप टेन्शनमध्ये येतात, कारण राघवला ते आता घेऊन चाललेले असतात. जयश्रीला हा धक्का सहन होत नाही की माझा मुलगा एवढा मोठा IPS ऑफिसर आणि त्याच्या बाबतीत हे काय घडतंय. त्यामुळे ती आता पूर्णपणे खचून जाते. तर आता तिला सावरण्यासाठी घरातील सर्वजण पुढे येतात. रुक्मिणी म्हणते, तू काळजी करू नको, आपण राघवला लवकरात लवकर घरी घेऊन येऊ. पण आता राजश्रीला हा धक्का सहनच होत नसतो. त्यामुळे तिला आता चक्कर येऊ लागते. तेव्हा घरातील सर्वजण काळजीत पडतात. मग आता रेश्मा पटकन पाणी घेऊन येते. तर सिंधू आता घरातील सगळ्यांकडे पाहतच राहते, कारण आता घरातील सर्वांवर ही काय परिस्थिती ओढवली हेच तिला कळत नसतं. इकडे राघवला आता जेलमध्ये शेवटी टाकलेलं असतं. त्याचे जे सहकारी असतात तेच आता त्याला जेव्हा जेलमध्ये टाकतात तेव्हा खरं तर राघवला खूप वाईट वाटत असतं. राघवचे सहकारी हे त्याच्याजवळ येतात आणि म्हणतात, साहेब, कुणी काहीही म्हणू द्यात, आम्हाला तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे. अख्खं जग जरी तुमच्या विरोधात गेलं ना तरीही आम्ही तुमच्या बाजूने आहोत, कारण आम्हाला माहीत आहे आमचे साहेब कधीही कायदा न मोडणारे आहेत. आमचा पूर्णपणे विश्वास तुमच्यावर आहे. राघव म्हणतो, असं सहकार्य असू द्यात, विश्वास असू द्यात. त्यानंतर आता राघव हा एकदम शांतपणे जेलमध्ये उभा असतो. त्याचवेळी आता जी 2 जेलमध्ये टवाळ मुलं असतात ती आता राघववर हसतात आणि म्हणतात, काय हो साहेब, आमच्यावर तुम्ही अगोदर दादागिरी करायचे आणि आता तुम्ही स्वतःच आमच्या पंक्तीमध्ये येऊन बसले, असं कसं काय? तेव्हा राघव आता एकही शब्द त्यांना काही बोलत नाही. मग पुढे आता टवाळ मुलं अजून खूप काही बोलू लागतात की चाललंय काय तुमचं, मला काय वाटतं तुम्ही आमच्यावर पावर करणार का? पण आता इथे आपण या जेलमध्ये एकत्रच आहोत, तुम्ही पण आमच्या लेवलला आलात, एकदम लक्षात ठेवा. राघव रागातच त्यांच्याकडे पाहतो. तर तेवढ्यातच तेथे आता कॉन्स्टेबल येतो आणि रागातच ही मुलांना गप्प राहायला सांगतो आणि म्हणतो, साहेब, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण कमिशनर साहेब आले ना त्यांना सांगूयात आणि यांची ट्रान्सफर करूयात. पुढे आता सिंधू लगेच तेथे येते आणि राघवकडे जाते. त्याला विचारते, राघव, अहो तुम्ही ठीक आहात ना, म्हणजे तुम्हाला इथे काही त्रास तर होत नाही ना? तेव्हा आता राघव म्हणतो, हे बघ सिंधू, माझी तू अजिबात काळजी करू नको, तू फक्त घरच्यांकडे लक्ष दे. मग आता सिंधू म्हणते, हो, माझं लक्ष आहेच त्यांच्याकडे, पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, लवकरात लवकर मी तुम्हाला या जेलबाहेर काढणारच आहे, तसे पुरावेसुद्धा मी शोधणार आहे. मग आता राघव म्हणतो, मला दुसरं काहीच टेन्शन नाही ग, माझ्यामुळे उगीच आई, बाबा, काकू आणि इतर घरातील सर्वांना टेन्शन नको असं मला नेहमी वाटतं. मग आता सिंधू म्हणते, नाही हो, टेन्शन कसलंच नाही होणार, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या म्हणजे झालं, मी आहे बाकीचं सगळं काही हँडल करायला. आणि घरातील सर्वांना माहीत आहे तुम्ही निर्दोष आहात म्हणून, इथून बाहेर पडावं ना तुम्ही, म्हणून घरातील सर्वजण आपापल्या परीने प्रयत्न करतायत. तेव्हा राघव म्हणतो, हो सिंधू, मला माहीत आहे तुम्हा सर्वांचा आहे विश्वास माझ्यावर, पण बाहेरच्या लोकांनी काय केलं हे तुला माहीतच आहे ना.
उगीच माझ्यामुळे आपल्या घराचं नाव खराब झालं. सिंधू आता त्याला समजावते असं काही नाही आहे. अहो, नाव खराब केलं म्हणजे असं कसं म्हणू शकताय तुम्ही? तुम्ही काही गुन्हाच नाही केला तर नाव कसं खराब होईल? आणि इतर सर्वांना माहीत आहे तुमचा स्वभाव कसा आहे. तुम्ही कशा पद्धतीने सगळ्या काही गोष्टी हँडल करता. त्याचबरोबर तुमचा आजपर्यंत रेकॉर्ड आहे. एकही कायदा तुम्ही मोडलेला नाही आहे. मग एवढं मोठं तुम्ही पाप करू शकता असं कुणाचा विश्वासच बसणारा नाही. कारण तुम्ही इथून बाहेर पडलात ना की बाहेरची लोकं नक्कीच तुमचं कौतुक करतील. तेव्हा राघव म्हणतो, तेच तर, लवकरात लवकर मला इथून बाहेर पडायचंय आणि ते करण्यासाठी मला पुरावे हवे आहे. असा इथे आतमध्ये असताना मला पुरावा तरी कसा मिळेल? तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहतच राहते आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणते, राघव, पुरावेसुद्धा मिळतील. मी ते पुरावे शोधेन, तुम्ही अजिबात काळजी करू नका. त्यानंतर कॉन्स्टेबल आता विचारतात, मॅडम तुम्ही असे किती वेळ उभे राहणार? तुमचे पाय दुखतील. मग आता सिंधू म्हणते, नाही सर, मी ठीक आहे. मी इथेच थांबणार आहे माझ्या राघवसाठी, असं म्हणून ती आता त्याबद्दल सांगते. तेव्हा ते आता ठीक आहे असं म्हणतात. त्यावेळी राघव आणि सिंधू एकमेकांकडे पाहतच राहतात. आता सिंधू माझ्यावर किती प्रेम करते हे राघवला समजतं, कारण एवढं मी जेलमध्ये असूनही माझ्याजवळच ती बसून आहे. पाहताच राघवलाही वाईट वाटतं, कारण माझ्यामुळे उगीच घरच्यांची फरफट होतीये. मेन म्हणजे माझ्या सिंधूची फरफट होतीये. कुठे आमच्या आयुष्यात सुखाचे दिवस आले होते ते सुद्धा आम्हाला एन्जॉय करायला मिळत नाही याची खंत राघवच्या मनात आता असतेच. त्यानंतर आता राघव आणि सिंधू हे दोघेही एकमेकांचे हात पकडूनच तेथे बसतात. राघव आतमध्ये जेलमध्ये असतो तर सिंधू बाहेर असते. दोघेही एकमेकांकडे अजूनही पाहत असतात. तेव्हा राघवला अचानक ठसका लागतो, म्हणून सिंधू आता पटकन त्याचे हात सोडते आणि आपल्या पर्समधून पाणी काढून त्याला पाणी प्यायला देते. तेव्हा राघवला आता ते पाहून खूप छान वाटतं की माझी सिंधू अगदी माझ्याजवळच बसून आहे आणि माझी काळजी घेतीये. त्यावेळी राघव अजूनच कौतुकाने तिच्याकडे पाहू लागतो. मग आता सिंधू म्हणते, राघव ऐका ना, हे पहा, तुम्हाला एकटं वाटू नये यासाठी मी इथे बसली आहे तुमच्याबरोबर. राघव म्हणतो, हो मला माहीत आहे, पण तू जा ना घरी आता. अगं सिंधू. तेव्हा सिंधू म्हणते, नाही, मी नाही जाऊ शकत घरी आता. तर राघव म्हणतो की अगं घरची वाट पाहत असतील. मग आता ती म्हणते, पाहू द्यात वाट, मला तुमची काळजी आहे आत्ता या क्षणी. तेव्हा आता सिंधूला असं बोलताना पाहून राघव हा तिच्याकडे पाहतच राहतो. आता सिंधू कितीही बोललं तरी घरी जाणारच नाही हे राघवला माहीत असतं. आता तो काहीही बोलत नाही. मग आता तो तिचे हात अजूनच घट्ट पकडून ठेवतो. सिंधू खूप हट्टी आहे हे त्याला चांगल्या प्रकारे माहीत असतं, म्हणूनच आता तो तेथेच झोपी जातो. मग काही वेळाने सिंधूसुद्धा तेथेच झोपते. तेव्हा आता दुसरा दिवस उजाडतो, तरीही सिंधूने त्याचे हात अगदी घट्ट असे पकडून ठेवलेले असतात. तर काही वेळाने आता राघवला जाग येते. तो आता समोर पाहतो तर सिंधूने अजूनही हात तसेच घट्ट पकडून ठेवलेले असतात, म्हणून तो आता तिच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो की सिंधू खरंच सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. मी इथे जेलमध्ये आहे म्हटल्यावर मला एकटं वाटू नये त्यासाठी इथे आली आणि रात्रभर इथे गुन्हेगारांबरोबर राहिली. खरंच सिंधूचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सिंधू माझ्यावर खरंच खूप मनापासून प्रेम करते आणि मनापासून प्रेम करणारी बायको मिळाली म्हणूनच आयुष्यात मी एवढा सक्सेस झालो. ती माझ्याबरोबर इथे बसून आहे असं दुसरं कोणी बसून राहिलं नसतं, हे आता राघव तिच्याकडे पाहून मनात म्हणत असतो. त्यानंतर सिंधूच्या केसांनी बट ही आता तोंडावर येते, म्हणून तो आता बाजूला जरा करत असतो. त्याचवेळी आता सिंधू उठते आणि म्हणते, राघव तुम्ही उठलात? तेव्हा आता राघव म्हणतो, हो. हे बघ सिंदूर, तू रात्रभर इथे थांबली ते ठीक आहे, परंतु आता तू इथे थांबू नकोस, तू घरी जा. कारण घरातील सर्वजण टेन्शन घेतील अगं, ते तुझी वाट पाहत असतील. त्यावेळी सिंधू म्हणते, नाही हा राघव, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही आहे. अजिबात कुठे म्हणजे कुठेही जाणार नाही. तुम्ही मला माझ्यासोबतच हवे आहात. तेव्हा राघव म्हणतो, अगं मी तुझ्यासोबतच आहे, पण आज दिवाळीचा पहिला दिवस आहे. तू जर घरी गेली नाही तर सगळं वातावरण अगदी उदास उदास असेल. कुणाला कशात मूडसुद्धा नसेल. घरातील कोणी खाल्लं पिल्लं की नाही हे तुला पाहावं लागेल की नाही. अगं तू जर गेली नाही ना तर तेथे कुणी दिवासुद्धा लावणार नाही. पहिला दिवा आहे आज. मग आता सिंधू म्हणते, तसंही दिवाळी सेलिब्रेट करण्याचा कोणाचा मूड नाही आहे. जर नसेल करायची ना सेलिब्रेट तर नाही करू देत, पण मी नाही जाऊ शकत राघव घरी तुम्हाला एकट्यांना असं सोडून इथे. आणि तसंही घरातील सर्वांना माहीत आहे की मी इथेच आहे म्हणून.
त्यानंतर राघव अजूनच तिला समजावू लागतो, अगं सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली, आईला जर काही त्रास झाला तर मग काय करायचं सांग बरं सिंधू, आणि आईला कोण सांभाळणार आहे सांग बरं, तू जर घरी असशील तर मलाही जरा बरं वाटेल ना, आणि त्यांची चिंता सुद्धा मला करावी लागणार नाही ना. तेव्हा आता आज लक्ष्मीपूजन सुद्धा आहे आणि दिवाळीमध्ये दिवा लागायलाच हवा घरी, घरच्या लक्ष्मीच जर घरी नसतील तर मग काय फायदा, असं म्हणून राघव आता तिला समजावून सांगतो. तेव्हा सिंधू म्हणते, राघव ऐका ना तुम्ही जरा, अहो मला काहीही आता ऐकायचं नाही आहे, मी तुम्हाला आत्ताच सांगतेय की जर तुम्ही घरी नसाल तर ती दिवाळी सेलिब्रेट तरी मी कशी करू, तुमच्याशिवाय कशातच आनंद वाटत नाही, तुम्हाला माहीत आहे ना. तेव्हा राघव म्हणतो, मी येणारच आहे सिंधू घरी. त्यानंतर राघव आता खूप छान प्रकारे सिंधूला समजावतो की मी अगदी निश्चिंत असे आणि मला काहीतरी पुरावा सुद्धा शोधण्यास मदत होईल, मी आता इथे अडकून आहे म्हणून, नाही तर मी काहीतरी पुरावा शोधला असता. तेव्हा सिंधू म्हणते, बरं ठीक आहे राघव, मी घरी जायला तयार आहे, असं म्हणून आता ती त्याला काळजी घ्यायला सांगते. तेव्हा राघव आता तिला सुद्धा काळजी घ्यायला सांगतो. मग आता सिंधू त्याचे हात सोडते आणि जायला निघते. राघव आता म्हणतो, सिंधू, आता सिंधू ही मागे पाहते. राघव म्हणतो, हळू जा, सावकाश जा. तेव्हा ती हो असं म्हणते आणि जायला निघते. तर घरातील सर्वजण इकडे खूप शांतपणे बसलेले असतात, त्यांना काही सुचत नसतं, कुणाला काय करावं हे सुद्धा कळत नसतं. तेव्हा आता रेश्मा ही पेपरमध्ये असणारी बातमी वाचते, कायद्याचे रक्षकच बनले आहेत भक्षक, असं म्हणून राघववर आता खूप आरोप त्यामध्ये केलेले असतात. त्या घरातील सर्वजण ती बातमी वाचतात आणि हे सगळं खोटं आहे असं ऋतुराज म्हणत असतो. तेव्हा खोटंच आहे हे सगळं, माझ्या राघववर चुकीचे आरोप केले आहेत असं आता रुक्मिणी म्हणत असते. ते आता सर्वजण हे अगदी टेन्शनमध्येच असतात, काय करावं, राघवला या प्रकरणातून कसं सोडवावं कुणाला कळतच नसतं. रेश्मा म्हणते, कसं आहे ना श्री काकूंकडे तुम्ही जरा सर्वांनी पहा, त्यांनी कालपासून काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे, त्यांना खूप वेळा सांगितलं पण त्यांनी ऐकलंच नाही. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते, काय घडून गेलं माझ्या राघवच्या बाबतीत हे, विनायका लवकरात लवकर माझ्या राघवची सुटका कर बाबा, असं म्हणून ती आता रडू लागते. तेव्हा आता सिंधू तेथे येते आणि म्हणते की सेम असंच होणार, राघव लवकरात लवकर जेलबाहेर येणारच, तुम्ही कुणीही काळजी करू नका, राघव लवकरात लवकर येतील घरी. आता सिंधू आल्यामुळे घरातील सर्वांच्या जीवात जीव येतो आणि मग सर्वजण तिच्याजवळ जातात. तेव्हा आता राजश्री ही पुढे जाते आणि विचारते, काय ग सिंधू, तू खरं बोलतीयस ना. मग हो आई, असं आता सिंधू म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, मी राघवला लवकरात लवकर घरी घेऊन येईनच, असं ती आता राजश्रीला सांगते. तेव्हा घरातील सर्वजण आता खूपच खुश होतात. मग आता नंतर राज विचारतो, काय तू राघवजवळ होतीस ना, तिथे नक्की काय झालं ते आम्हाला सांग ना प्लीज. तेव्हा सिंधूला आता काय सांगावं सुचत नाही. मग आता सगळेजण तिला विचारत असतात, बोल ना अगं काय झालं. तेव्हा राजश्री सुद्धा विचारते, अगं बोल ना सिंधू बाळा, काय झालं काय तिकडे. तेव्हा सिंधू म्हणते, राघवला तुम्हा सर्वांची खूप काळजी वाटतीये, त्यांनी तुम्हा सर्वांसाठी एक निरोप दिलाय. तेव्हा कोणता निरोप, असं राजश्री आता विचारू लागते. तेव्हा काय म्हणालाय राघव, असं पुन्हा पुन्हा ती विचारते. तेव्हा त्यांनी घरी लक्ष्मीपूजन करायला सांगितलं, असं आता सिंधू म्हणते. हे ऐकताच आता घरातील सर्वांना मोठा धक्काच बसतो की राघव असं कसं बोलू शकतो, लक्ष्मीपूजन आपण कसं करू शकतो राघवशिवाय, असा दिवाळीचा सण आपल्या घरातील व्यक्ती नसल्यावर आपण कसा सेलिब्रेट करू शकतो, असं सर्वांच्या मनात आता येतं. राजश्री आता म्हणते की आपला राघव तिकडे जेलमध्ये आहे आणि आपण साजरी करायची हे मला जमणारच नाही आहे. तेव्हा आता सिंधू म्हणते, दिवाळी साजरी नाही करायची आई, अहो फक्त लक्ष्मीपूजन करायचंय, अहो तुम्ही अशा उदास राहिलात तर राघवला बरं वाटेल का, त्यामुळे आई प्लीज फक्त राघवसाठी आपण हे करूयात. तेव्हा आता राजश्री म्हणते, नाही, जोपर्यंत माझा राघव घरी येत नाही ना तोपर्यंत या घरात काहीही शुभकार्य घडणारच नाही, मी करणारच नाही कोणती पूजा वगैरे, असं राजश्री आता खूप हट्टाने म्हणत असते. तेव्हा सिंधू आता समजावते, आई राघव निर्दोष आहेत यावर तुमचा विश्वास आहे ना. आता राजश्री म्हणते, हो 100% विश्वास आहे माझा, कारण माझा राघव हा कधीही चुकीचं वागूच शकत नाही. तेव्हा सिंधू म्हणते, मग तुम्ही अजिबात धीर सोडू नका, अहो आई राघव लवकरात लवकर घरी परत येतील आणि त्यासाठी आपल्याला ही पूजा करावीच लागेल. आता सिंधू जे काही बोलतीये ते अजिबात राजश्रीला पटलेलं नसतं, कारण आपलं लेकरू तिकडे जेलमध्ये आणि आपण इकडे लक्ष्मीपूजा करायची हे तिला पटतच नसतं. ती त्यासाठी स्पष्टपणे नकार देते. आता रुक्मिणी म्हणते, हे बघ राजश्री, सिंधू जे म्हणते ना ते आपण करूयात,
तेव्हा ती आता सिंधू आणि रेश्माला सांगते, तुम्ही दोघीही पूजेची तयारी करायला घ्या आणि कर नाही त्याला डर तरी कशाला, राघव हा घरी परत येणारच असं आता जेव्हा रुक्मिणी म्हणते तेव्हा सर्वांच्या जीवात जीव येतो. तुम्ही अगोदर विनायकावर विश्वास ठेवा, सगळं काही ठीक होणार आहे आणि उदास चेहरे करून अजिबात बसायचं नाही. आपण अगदी उत्साहाने तयारी करूयात. तेव्हा आता सिंधू म्हणते, आई अगोदर तुम्ही काहीतरी खाऊन घ्या कारण तुम्ही काहीही खाल्लेलं नाहीये. तेव्हा रेश्मा देखील म्हणते, हो काकू तुम्ही थोडं अगोदर खाऊन घ्या. तरीही राजश्रीचं मन मान्य करायला तयार नसतं की आपण ही लक्ष्मीपूजन करायचं आहे म्हणून. तेव्हा घरातील सर्वजण पुन्हा एकदा तिला समजवतात. तेव्हा सिंधू म्हणते, राघवला तुमची काळजी वाटते आणि ते विचारत होते मला तुमच्याबद्दल. ते म्हणाले की आईची अगोदर काळजी घे म्हणून. तुम्ही असं न खाता बसलात, तुम्हाला काही झालं तर मग आम्ही काय करायचं? आणि मग राघवला काय वाटेल की सिंधूनेच व्यवस्थित आईची काळजी घेतली नसेल, ते मला उगीच बोलतील हो आई. त्यामुळे प्लीज तुम्ही काहीतरी अगोदर खाऊन घ्या असं सिंधू आता सारखी सारखी राजश्रीला सांगत असते, समजावत असते. तेव्हा सिंधूचं आता तिला ऐकणं भाग पडतं. तेव्हा ती आता रेश्माला सांगते, रेश्मा थोडं खायला दे ना गायला. मग आता रेश्मा हो असं म्हणते. त्यानंतर आता सर्वजण राजश्रीला घेऊन तेथून जेवण्यासाठी जातात. मग आता काही वेळानंतर सिंधू आपल्या रूममध्ये येते. तेव्हा आता नेमका तिला सावीचा फोन येत असतो. पण सावीचा फोन आता ती रिसीव करतच नसते, कारण कॉल कसा रिसीव करावा, राघवबद्दल काय सांगावं हे तिला कळतच नसतं. काही वेळानंतर आता ती कॉल रिसीव करते आणि मग म्हणते, काय म्हणते माझं सावी बाळ? तेव्हा सावी आता लगेच विचारते, आई तू माझ्यापासून काही लपवतीयस का ग? तू खरं बोलतीयस ना नक्की? मग आता सिंधू तिला बोलते, काय ग काय झालंय? तू मला असे प्रश्न का विचारतीयस बाळा? तेव्हा आता सावी सांगू लागते की अगं माझ्या स्कूलमधल्या टीचर सांगत होत्या की बाबांना अरेस्ट केलं आहे. तेव्हा सावीपर्यंत ही बातमी पोहोचली सुद्धा. या गोष्टीचं सिंधूला आश्चर्य वाटतं आणि तिला धक्का देखील बसतो. आता सावीला ही गोष्ट समजली म्हटल्यावर विनूला सुद्धा समजणार, याचंच टेन्शन आता सिंधूला आलेलं असतं. ती आता एकदम गप्प होऊन जाते. हे खरं आहे का असं विचारते. आता सिंधूला काय सांगावं हे देखील सुचत नाही. तेव्हा बाबांनी नक्की काय केलंय, त्यांना खरंच अरेस्ट केलं आहे का असं ती पुन्हा पुन्हा विचारू लागते. तेव्हा आता सिंधूच विचारते, तुला काय वाटतंय याबद्दल? तुझे बाबा काही चुकीचं करू शकतील? तेव्हा सावी म्हणते, माझे बाबा हिरो आहेत, ते एनिमीजला मारतात, ते कधीही काहीही चुकीचं करू शकत नाही. तेव्हा सिंधू म्हणते, हो तुझं बोलणं बरोबर आहे. सावी म्हणते, पण आई अगं बाबांना आपल्या अरेस्ट का केलं मग? तेव्हा सिंधू म्हणते, अगं कधी कधी ना चांगल्या माणसांना दृष्ट माणसंही त्रास देतात आणि त्यांच्याबद्दल लोकांना मुद्दाम वाईट सांगतात आणि मुद्दामच त्यांना कुठल्या तरी गोष्टीतही अडकवतात. त्यावेळी आता सावी म्हणते, आई मला कळलं, अगं तसाच बाबांवर कुणीतरी खोटा ब्लेम केलाय ना? तेव्हा सिंधू म्हणते, हो बाळा, पण तू काळजी करू नकोस, लवकरच तुझे बाबा हे इनोसंट आहे हे प्रूव्ह होईल सुद्धा. तेव्हा आता सावी म्हणते, आई मी बाप्पाकडे रोज प्रार्थना करेन फक्त आपल्या बाबांसाठी. तेव्हा सिंधू हो असं म्हणते. त्यानंतर सिंधू आता म्हणते, तुला हे समजलंच आहे पण विनूला काही यातलं सांगू नकोस. मग आता डोंट वरी आई, मी विनूला काही सांगणार नाही असं लाडातच सावी म्हणते. तेव्हा तो कसा आहे असं सिंधू विचारते. तेव्हा तो बरा असल्याचं सावी म्हणते. तेव्हा आता सावी म्हणते, आई मला तुझी खूप आठवण येते. मग आता सिंधू म्हणते, हो बाळा मलाही तुझी खूप आठवण येते, पण या क्षणी आत्ता मी तिथे नाही येऊ शकत, कारण बाबांना माझी गरज आहे ना इथे. मग त्यांच्याजवळ मला थांबायला हवं, त्यांच्या सुटकेसाठी मला प्रयत्न करायला हवेत, काहीतरी पुरावेसुद्धा शोधायला हवेत. तू फक्त तिकडे विनूची काळजी घे हां. तेव्हा आई मला पण तिकडे यायचंय, मला तुझी आणि बाबांची खूप आठवण येते असं सावी पुन्हा पुन्हा म्हणू लागते. सिंधू म्हणते, बाळा हट्ट करायचा नाही, बाबा पुन्हा घरी आले ना आम्ही दोघेही तिकडे तुम्हा दोघांनाही घ्यायला येऊ आणि मग घरी आल्यानंतर आपण सर्वजण एकत्र दिवाळी सेलिब्रेट करू, चालेल ना बाळा? मग आता सावी म्हणते, हो पण बाबांना माझा निरोप दे हां, कारण मी गॉडकडे बाप्पाकडे रोज प्रार्थना करणार आहे लवकरात लवकर माझे बाबा सुटू देत म्हणून, आणि आपले बाबा इनोसंट आहे ते लवकरच प्रूव्ह सुद्धा होईल. तेव्हा मी नक्की सांगेन तुझ्या बाबांना असं सिंधू म्हणते. सावी बाय म्हणून फोन ठेवते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सिंधू आता एक वकील हायर करते. तेव्हा ते आता राघवची केस घेण्यासाठी तयार होतात. पण एखादा क्लू पाहिजे, म्हणजे एखादा असा पुरावा पाहिजे ना, मी लगेच तुमची केस घेईल. ते धर्माधिकारी वकील आहेत ना, ते खूप हुशार आहेत. पण आपल्याकडे जर पुरावा नसेल तर? तेव्हा सिंधू म्हणते, मी लगेच लवकरात लवकर पुरावा शोधण्याचा प्रयत्न करते.
पण तुम्ही ही केस लढाल ना, मग आता एक जरी पुरावा मला मिळाला ना तरी मी केस लढणार, असं आता ते वकील सांगतात. त्यानंतर आता ती घरी येते तेव्हा राजश्री विचारते काय झालेलं वकील मिळेल ना. तेव्हा सिंधू म्हणते राघवला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर आपल्याकडे पुरावा हवाय आणि एकही पुरावा नाही आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी शोधेन तो पुरावा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.